इन्ग्रेडियंट्स आपण आता गरम करून आणलेले पेस्ट तयार केलेली आहे. त्यात आपण व्यवस्थित लावून घेऊया. व्यवस्थित कवर करा सगळं. जेवढं गरम सहन होईल तेवढं लावा. अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित लावून घ्या. पेस्ट ही आपल्याला थिक लावायची आहे. जास्त वेळ गरम राहील. पेस्ट आपली लावून झालेली आहे. आता आपण त्याचं लावून झालेलं आपण व्हाईट कापड घेतले, याला आपण ओलं करून घेतलं आहे. ही याला लपेट म्हणतो आपण. ही लपेट आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते. ही मी गार करून लावते, म्हणजे आत मी पेस्ट गरम लावली आहे त्याच्यावर मी ही जी लपेट आहे गार आहे ही, म्हणजे गार गरम असं केल्यामुळे बेनिफिट पटकन मिळतं आपल्याला. असं व्यवस्थित लपेट लावून घ्या. ही ओली लपेट लावून झाल्यानंतर आपण एक उलनची लपेट घेणार आहे. गार गरम असं आपण व्यवस्थित पॅक करून घेऊ आणि असंच रात्रभर ठेवायचं आहे. त्याच्याने रात्रभर तिथे हीट निर्माण झाल्यामुळे नसा ह्या मोकळ्या होतील. त्याच्यामुळे पेन आणि सूज असेल तर ते कमी होण्यास मदत होते. असं आहे तुम्ही कंटिन्यू 7 दिवस 8 दिवस करू शकता. नंतर तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही त्याचा यूज करू शकतात. हे आपण करत असताना एक पेय सांगते मी तुम्हाला. हे मी तयार केलेलं आहे. यात हळद आणि आलं हे दोन्ही फ्रेश आहेत. त्यातला मी उकळून घेतलेलं आहे. 1 ग्लास घेतलं त्याचं मी अर्धा ग्लास केला आहे. हे पण पिल्यामुळे काय होतं की आपली जी अंगदुखी असते किंवा मग आपल्याला आतल्यात कसं काहीतरी म्हणजे काही इन्फेक्शन असतील तर सगळे निघून जातात. त्याच्यावर तुम्ही हे पण घ्या, खूप बेनिफिट्स मिळतील. जय गुरुदेव.